नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। लक्षवेधीच्या या विशेष चर्चासत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या चर्चेचा महत्त्वाचा विषय काय आहे ते एव्हाना आपल्याला लक्षात आलेलं असेल। उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि त्यावरचा ताबा गमावलेला आहे। हा आता पक्ष शिंदेंच्या ताब्यात आहे आणि तो विधिमंडळात आणि रस्त्यावर आणि त्याचबरोबर तो संसदीय परंपरेतल्या संपूर्ण स्तरांवर सुद्धा शिंदेंच्याकडे असेल असे संकेत सुस्पष्ट आहेत। पण ही सगळी गोष्ट ज्याच्यामुळे घडली आहे त्याची दखल आपल्याला या चर्चेत घ्यायला हवी। राहुल नार्वेकरांनी या निमित्ताने अगदी तपशीलवार त्यांच्या निकालामध्ये विवेचन केलेलं आहे। अर्थात उद्धव गटाला हे विवेचन पटणार नाही, त्यांचे त्या संदर्भातले आक्षेप असतीलच, पण ज्या गोष्टी राहुल नार्वेकरांनी नोंदवल्या त्या लक्षात घ्यायला लागतील आणि त्याच्यासाठी या चर्चेत प्रस्तावना अधिक पुढे नेण्यापूर्वी मला उद्धव गटाच्या चुका काय झाल्या त्या आपल्याला दाखवायच्या आहेत। त्या आपल्या समोर आता ग्राफिक्सच्या माध्यमातून येतात। उद्धव गटाने ज्या वेळेला शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली तेव्हापासून ते हा संपूर्ण खटला त्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत काही महत्त्वाच्या चुका केल्या। त्या चुकांचा तपशील आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदी तर सुनील प्रभूंची साक्ष ही उद्धव ठाकरे गटाला महागात पडली। त्यानंतर पक्षादेशावर खोट्या सह्या आहेत ते सिद्ध झालं। मुदत संपूनही उद्धव ठाकरे पदावरच राहिले, बोलावूनही उलट तपासणीला गैरहजर राहिले। उद्धव आमदारांचं समर्थन सिद्ध करू शकले नाहीत। शिवसेनेत मुदत संपल्यानंतरही निवडणूक घेतली नाही आणि यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत लोकशाही कायम ठेवण्याची प्रक्रिया खंडित झाली। हा सगळा तपशील समोर असताना आता चर्चा याचीही व्हायला हवी की उद्धव ठाकरेंसारखा एक माणूस हा आपला वडिलोपार्जित पक्ष टिकवण्यासाठी इतक्या गंभीर आणि घोड चुका कसा करू शकतो। उद्धव ठाकरे यांच्यासारखा माणूस इतक्या घोड चुका करत असेल तर कायदेशीर भाषेत त्यांना त्याची परिणिती भोगावी लागणार आणि जर ती परिणिती भोगायला लागल्याच्या नंतरही आपली चूक झाली आहे हे स्वतःच्या मनात आहे ते मान्य करायच्या ऐवजी विरोधकांवरच टीका करणं हे उद्धव ठाकरेंना शोभतं का? इथे मुद्दा हा केवळ आणि केवळ त्यांचाच नाही तर त्यांच्याच बरोबर त्यांच्या पुत्राचा सुद्धा आहे आणि या दोघांचाही पिता पुत्रांचा अहंकार हा शिवसेनेला नडलाय अशा प्रकारचा निष्कर्ष आजच्या निकाल वाचनाच्या नंतर निघू शकतो। निकाल वाचनाच्या नंतरची एक तीव्र प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंकडून आली आणि निकालाच्या नंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना गद्दार म्हटलं। एकनाथ शिंदे यांनी त्यालाही प्रत्युत्तर दिलं आणि त्या प्रत्युत्तराच्या दरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शब्दबाण चालले। आमच्या वृत्तनिवेदिका तेजल नागरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थोड्या वेळापूर्वी बातचीत केली। तो तपशील आता आपण ऐकणार आहोत। अखेर सत्याचा विजय झाला, लोकशाहीचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला आणि एकाधिकारशाही आणि घराणेशाहीचा पराभव झालेला आहे। यामध्ये एखाद्या पक्षाचा प्रमुख किंवा अध्यक्ष त्याला आपला पक्ष म्हणजे खासगी मालमत्ता समजून कुठलाही बेकायदेशीर निर्णय घेता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय आज झालेला आहे आणि मुख्य प्रतोद शिवसेना खरी शिवसेना धनुष्यबाण जे निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता तो अध्यक्षांनी कायम ठेवलाय। जे मुख्य प्रतोद म्हणून आहेत भरत गोगावले हे कायम ठेवलेले आहेत आणि सुनील प्रभू यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी आहेत अशा प्रकारचा निकाल त्यांनी दिला आणि मेजॉरिटीला महत्व दिलेलं आहे। आणि यामध्ये एवढंच सांगतो की कुठल्याही पक्षामध्ये लोकशाहीला महत्व असतं आणि कोणालाही आपला पक्ष संघटना स्वतःची खासगी मालमत्ता समजून कुठलाही निर्णय घेता येणार नाही। निवडणूक एकाबरोबर लढवायची, सरकार दुसऱ्या बरोबर बनवायचं हे मनमानी करता येणार नाही। त्यामुळे एक मोठी चपराक
शिंदे साहेब, उद्धव ठाकरे असं म्हणतायत की तुम्ही लोकशाहीची हत्या केलेली आणि ते सर्वोच्च न्यायालयात जाणार, या विरुद्ध काय प्रतिक्रिया? लोकशाहीची हत्या त्यांनी 2019ला केली, जेव्हा लोकांनी त्यांना निवडून दिलं शिवसेना भाजप युती म्हणून, आणि सत्तेच्या खुर्चीसाठी मोहापायी त्यांनी मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्या लोकांनी त्यांना शिवसेना भाजपला मतदान केलं होतं त्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला. लोकशाहीची हत्या गळा त्याच दिवशी त्यांनी घोटला होता स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी. त्यामुळे ते खरी बेमानी आणि गद्दारी मतदारांशी त्यांनी त्या 2019लाच केली होती. यावेळेस ते असंही म्हणालेत की शिवसेना ही शिंदेची होऊच शकत नाही आणि जनतेला हा निकाल मान्य नाहीये. बिलकुल, बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढे घेऊन चाललोय. शिवसेना वाचवण्याचं आम्ही काम केलंय, धनुष्यबाण वाचवण्याचं आम्ही काम केलंय, या ठिकाणी जनतेच्या मनातल्या भावना वाचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. त्यांनी तर बाळासाहेबांनी ज्यांना जवळ केलं नाही, काँग्रेसला गाडण्याची भाषा केली, त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्या मांडीवर बसले आणि त्यांना तर बाळासाहेबांच्या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांना निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, किंबहुना आता स्पीकर असतील, यांनी योग्य तो कायद्याच्या चौकटीत लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे लक्षात घेऊन निर्णय दिलेला आहे. नक्कीच शिंदे साहेब, ते असंही म्हणालेले उद्धव ठाकरे की विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आणि याविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. बिलकुल, जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल मिळतो तेव्हा तेव्हा त्या संस्थेला चांगलं म्हणतात. निवडणूक आयोगाला चुनाव आयोग म्हटलं, आज चोरो के सरदार म्हटलं. यांना जेव्हा यांच्या बाजूने निकाल मिळतो तेव्हा ती संस्था चांगली असते, परंतु जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागत नाही, मेरिटवर निकाल लागतो, तेव्हा ती संस्था वाईट असते. हे अनेक वेळा घडलेलं आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, मी मेरिटवर निकाल मिळेल अशा प्रकारची भावना व्यक्त केली होती. एक निकाल मेरिटवर निकाल दिला, भरत गोगावले यांना अधिकृत ठरवलं, पक्ष शिवसेना हा आमच्या बाजूने अधिकृत ठरवला. मग त्यात डिस्क्वालिफिकेशन जे सुनील प्रभू आणि इतर लोकांचं, ती पिटिशन फेटाळली का असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि हे अनपेक्षित आहे. त्यांनी या रोजच्या मीडियामध्ये चालणाऱ्या ट्रायल आणि त्यांच्यावर होणारे आरोप यामुळे किंवा दबावामुळे कशामुळे तो पिटिशन फेटाळलं याचा देखील आम्हाला विचार करावा लागेल. तज्ञ लोकांशी बोलून त्या बाबतीत देखील आम्ही पुढचा निर्णय घेऊ. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर आणि आता विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर हे उद्धव ठाकरे आपल्याला गद्दार म्हणतायत, त्यांनी त्यांची भाषा सुधारावी का? बिलकुल, ते तर महागद्दार आहेत, ते गद्दारीचा कळस आहे. कारण त्यांनी 2019ला भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. एका बाजूला मोदी, एका बाजूला मोदीजी, एका बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून मतं मागितली, लोकांनी मतदान केलं आणि त्यांनी सरकार निवडणुका लढवल्या, एका बरोबर सरकार स्थापन खुर्चीसाठी दुसऱ्या बरोबर केलं. ही खरी महागद्दारी आहे, तेवढंच मी म्हणेन. जी, धन्यवाद शिंदे साहेब, आपण आपली संपूर्ण प्रतिक्रिया इथे नोंदवली त्याच्यासाठी. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे की ते सर्वोच्च न्यायालयात नार्वेकरांच्या निकालाला आव्हान देणार आहेत. काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहूयात. नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला, काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत, काय एक चौकट दिलेली आहे, त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. ते संपूर्णपणे धाब्यावर बसले, पायदळी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही, हे आजच्या त्यांच्या निकालातनं दिसून आलेलं आहे. की लोकशाहीचा खून करण्यासाठी यांचं काही कटकारस्थान चाललं आहे का? कारण मी परत एकदा सांगतो की त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली.
त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता. आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे परत येतोय. आपल्या सोबत मान्यवर चर्चेत कोण कोण आहेत त्यांचा एकदा पटकन आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत आहेत, त्याचबरोबर आपल्या सोबत उद्धव गटाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं सुनील मोदी आहेत आणि राजकीय विश्लेषक जयंतराव माइंडकर आहेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. मला पटकन पहिली प्रतिक्रिया हवी आहे ती सुनील मोदी यांच्याकडून. मोदीजी, माझा आवाज आपल्याला येतोय? काही सुनील मोदी यांच्यासोबत आपल्याला तांत्रिकदृष्ट्या संपर्क करण्यासाठी काही अडचणी येत आहेत. अरुण सावंत यांच्यापर्यंत पोहोचूयात. अरुण सावंत, ज्या पद्धतीचा निकाल आलाय त्याच्यानंतर तुमच्याकडे लोकांचा ओघ वाढेल का? अगदी 100% वाढेल. आता त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे. अजूनही आम्ही शिवसेनेचं जे मुख्यालय आहे मुंबईतलं बाळासाहेब भवन, तिथे प्रचंड गर्दी आहे आणि कधी न पाहिलेली लोक आता या आमच्या ऑफिसमध्ये यायला सुरुवात सुद्धा झालेली. कारण एक सच्चा निकाल, खरी शिवसेना जी होती त्यांच्या बाजूने निकाल आज लागलेला आहे. याचा आनंद आम्हा सर्वांना तर आहेच, परंतु या महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रीयांना, मुंबईकरांना याचा आनंद झालेला आहे. कारण मूळ शिवसेना जी आहे ती टिकवण्याचं काम आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि इतर 40 जण आणि 13 खासदारांनी केलेलं आहे. अन्यथा ही शिवसेना केव्हाच काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाली असती, विकून टाकली गेली असती. बर, आपण अरुण सावंत ज्या पद्धतीचं भाकीत व्यक्त केलं त्याच्यावर आपल्याला सुनील मोदींची प्रतिक्रिया लागेल. सुनीलजी, मगाशी मी आपल्यापर्यंत प्रश्न घेऊन पोहोचत होतो, मात्र तांत्रिकदृष्ट्या अडचणीमुळे आपल्याला त्यावेळेला ऐकायला आलं नाही. आता माझा आवाज आधी नीट येतोय आपल्यापर्यंत, त्याची कृपया आपण माहिती द्यावी. नमस्कार. नमस्कार. पटकन इथे अरुण सावंत यांनी असा एक आरोप केलाय. अरुण सावंत असं म्हणतायत की जर शिवसेना बाळासाहेबांची शिंदेंनी वाचवली नसती तर आपण ती काँग्रेस राष्ट्रवादीला विकून टाकली असती. नाही, आश्चर्य वाटतं मला, कारण आता जे राष्ट्रवादीला मांडीला मांडी लावून जे बसलेत ते असं वाक्य करतात हे आश्चर्य आहे मला वाटतं. मला फक्त असं विचारायचं आहे, आज जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये जर खरी शिवसेना शिंदेची आहे हे जर आपण मान्य केलं, भरत गोगावले हे पक्षप्रतोद मान्य केलं, तर ठाकरे गटाचे 12 आमदार 14 आमदार अपात्र का नाही केले? हा कुठला न्याय आहे? म्हणजे कुठेतरी एका निर्णय आला पाहिजे. नाही, हाच तर प्रश्न आम्हाला पडलेला आहे की अध्यक्ष नाही, मग हा प्रश्न ऐका जरा. अध्यक्ष म्हणजे जो तुम्ही चार गावाहून फिरून आलेला अध्यक्ष असाच विचित्र निर्णय देणार नाही. ते 4 गाव असो किंवा 10 गाव असो, अध्यक्ष होते ते आणि जज होते, त्यांनी योग्य निर्णय दिलेला आहे. शेड्यूल 10चा त्यांनी पुरेपूर योग्य अभ्यास करून हा निर्णय दिला गेलेला आहे. आणि ज्याप्रमाणे ऐका जरा, 13 आमदारांना निष्कासित का नाही केलं, त्यांचं निलंबन का नाही केलं, हा सुद्धा आता आम्हाला पडलेला प्रश्न आहे की जे अध्यक्ष होते ते त्यांच्यावरती कुणाचा काही दबाव वगैरे आला का की त्यांनी या 13 आमदारांचं निलंबन केलं नाही, त्यांना सावंत साहेब दबाव विभाग काही नाही आला, दबाव विभाग काही नाही आला, दबाव विभाग काही नाही आला. दिल्लीवरून जी स्क्रिप्ट आली ती त्यांनी वाचली. न्यायालयामध्ये न्याय द्यायचा असतो. खूप झालं म्हणजे सावंत साहेब, हार कुठली मांडणार? शिवसेना हे बघा कागदावर लिहिलेली, कागदावर शिवसेना. अहो, डोळे उघडत नाही. मी तुम्हाला सांगतो सावंत साहेब, काही झालं तरी जनतेमध्ये शिवसेनाच ही आमची उद्धव ठाकरेंची राहणार आहे. हे तुम्ही तुमचा फुगा आहे, फुगा एक दिवस फुटणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या पायाशी लोळण घेत पडलेली आहे. काय केलं? राष्ट्रवादीला काय मांडीला मांडी घेऊन बसलाय? ती कुठल्या पद्धतीनं बसले? ज्याच्यावर एकनाथ शिंदे म्हणत होते की एकनाथ शिंदे म्हणत होते राष्ट्रवादीला विकली, ते अजित पवारला ईडी सहित मांडीवर घेऊन बसला. तुम्ही ईडी सहित त्यांना मांडीवर घेऊन बसला. जनता तुम्हाला दाखवेल. आपलं दैवत मानत असाल तर बाळासाहेब काय म्हणायचे, वेळोवेळी म्हणायचे की काही तेच तुम्ही विचारतोय ना, तेच मी काँग्रेसच्या विचारतोय नाही,
मी माझं दुकान बंद करेन, परंतु मी राष्ट्रवादीच्या दावणीला तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही तोंड तुम्हाला बघा, तुम्हाला चर्चेत एकच मिनिट मोदीजी आणि त्याचबरोबर अरुण सावंत दोघांनाही विनंती आहे, चर्चेत आपल्या दोघांकडूनही तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यात प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. मला चर्चेला पुढे न्यायचंय कारण आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या अनेक असंख्य प्रेक्षकांना या चर्चेत या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे काही जाणून घ्यायचं असतं आणि अत्यंत जबाबदार आणि संवेदनशील असा प्रेक्षक आपल्याला लाभलेला आहे. मला या निमित्तानं पटकन पुढे जायचंय आणि आपल्या सोबत असलेल्या जयंतराव माइंडकरांना बोलता करायचंय. जयंतराव, आवाज येतोय? बिलकुल येतोय, बोला. पटकन आपण या मुद्द्यावर येऊयात, जो मुद्दा कायदेशीर दृष्ट्या लक्षात घेतला गेला. आता इथे एका गोष्टीला आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. जेव्हा कोर्टात एखादा मुद्दा येतो तेव्हा प्राप्त परिस्थितीत जे पुरावे दिलेले आहेत, सोप्या शब्दात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेच न्यायाधीश न्यायमूर्ती निकाल देऊ शकतात. आता या प्रकरणामध्ये ज्या ज्या गोष्टी चुका म्हणून नोंदवलेल्या आहेत त्यावर उद्धव गट काहीच बोलत नाही. थोड्या वेळापूर्वी आपण त्या चर्चेत मांडल्या. स्वतःच्या पक्षाची घटना सुद्धा त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंजूर करून घेता आलेली नाहीये. पक्षप्रमुख हे पदच म्हटलं गेलं, चालवलं गेलं, संजय राऊतांच्या हट्टामुळे ते उद्धव ठाकरेंना दिलं गेलं, पण ते पद घटनासंमत झालं नाही. पक्षप्रमुख ज्या व्यक्तीला अधिकारच नाही असा व्यक्ती हा आपल्या विरोधात कोणीतरी काहीतरी बोलतो म्हणून त्याची हकालपट्टी करू लागला. आणि याच्या पलीकडे जाऊन जी गोष्ट केंद्रीय निवडणूक आयोगानं मांडली त्याच्याच आधारे मुंबईतला निकाल येत असताना या बाबतीला अधोरेखित केलं गेलं की एखादा माणूस विरोधात बोलायला लागला म्हणून त्याची हकालपट्टी करणं हे पक्षांतर्गत लोकशाहीला मान्य नाही. अशा प्रकारची रचना दिसून आलेली आहे. मला आपल्याला एक छोटासा प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे. कायदेशीर बाबींचा हा सगळा तपशील समोर आणणं गरजेचं होतं. उद्धव ठाकरेंसारखा माणूस ज्यांच्याकडे तसं पाहिलं तर चुटकीसरशी तज्ज्ञ मंडळींची काही कमतरता नसावी आणि त्यांना आतापर्यंत कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवींसारखे अनेक तज्ज्ञ कायदेशीर सल्ला द्यायला असतात, पण एवढ्या बारीक बारीक चुका वारंवार शिवसेनेत होत गेल्या आणि त्याच्याकडे उद्धव ठाकरे दुर्लक्षित करत गेले. हे सगळं केवळ आणि केवळ एका अहंकारामुळे घडलं का? तो अहंकार नसता तर वस्तुस्थिती कायदेशीर दृष्ट्या होणाऱ्या चुका ठाकरेंना दिसल्या असत्या. अहंकार आणि त्याचबरोबर बेजबाबदारपणा आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीतल्या दोन अतिशय महत्वाच्या नेत्यांनी, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचा समावेश आहे, यांनी दिलेले राजीनामे याचा परिपाक पुढच्या सर्व घटना अगदी आजपर्यंत आहे. ही वस्तुस्थिती आहे. जी, आता हे जेव्हा मी एका वाक्यात सांगतो त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे असं मला वाटतंय. त्याच्यानंतर हे तो आपण राजीनामा देण्यापासून तो तेव्हा राजीनामा इतरांना विचारून दिलेला आहे का वगैरे, ते असे अनेक त्याला कंगोर आहेत. आता मी त्याच्याबद्दल नाही. आपण आपल्या पूर्ण डिटेलमध्ये बोलताना असं सांगितलं की मुळात पक्षांतर्गत लोकशाही या मुद्द्यावर आपण स्ट्रेस केलं आणि राहुल नार्वेकर सभापती यांनी सुद्धा स्ट्रेस केलं. माझ्या माहितीप्रमाणे राहुल नार्वेकरांचा प्रवास काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी ते भारतीय जनता पार्टी असा झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी जे सांगतोय ते बरोबर आहे. त्याच्यामुळे फॅमिली ओरिएंटेड पार्टी फिरत फिरत ते काडर बेस्ड पार्टीत सध्या आलेले आहेत. भारतात फक्त दोन काडर बेस्ड पार्टी आहेत, ते म्हणजे कम्युनिस्ट आणि भारतीय जनता पार्टी. बाकी भारतातील सर्व पक्ष हे केवळ फॅमिली ओरिएंटेड आहेत, काँग्रेस पासून सगळे. आणि या सर्व पक्षात फॅमिली पॅट्रियार्कच्या विरोधात एखादा शब्द बोलणं, त्याची आज्ञा न ऐकणं हे त्या असं करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याच्या लेव्हलच असतं. आणि हा नियम काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पाळला जातो. आदरणीय राहुल नार्वेकरांनी आता तो प्रयत्न केला, त्यांनी लोकशाही आणायचा. मला एक साधा 2017ची एक घटना प्रसाद फक्त आठवते. तेव्हा नाना पटोले जे नंतर आता सध्या काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, तेव्हा भारतीय जनता पार्टीचे खासदार होते आणि एका मीटिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी शेतीविषयक काही प्रश्न विचारले.
आणि काही दिवसात केवळ प्रश्न विचारल्यानंतर काही दिवसात नाना पटोलेंची हकालपट्टी झाली. याचा अर्थ असा थोडासा तपशील सुधारायला हवा. नाना राजीनामा देऊन बाहेर पडलेले आहेत. चर्चेला आपल्याला पुढे न्यायचंय. मला या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या इतर मान्यवरांनाही आता पटकन बोलतं करायचंय. सुनील मोदी, मुद्दा तांत्रिक आहे आणि मला वाटतं की या तांत्रिक मुद्द्याला आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. तांत्रिक दृष्ट्या तुम्हाला ज्या ज्या चुका आज दाखवण्यात आल्या त्या टाळता आल्या नसत्या का, याचं उत्तर सापडत नाहीये. तुम्ही राजकीय दृष्ट्या 100 आरोप करू शकता, भारतीय जनता पार्टीवर करू शकता, याच्या पलीकडे जाऊन तुम्ही नार्वेकरांवर करू शकता, शिंदेंवर करू शकता. अहो पण कायदेशीर दृष्ट्या आपली केस फुलप्रूफ असली पाहिजे, असा अभ्यास उद्धव ठाकरेंनी का केला नाही? खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो, जी निवडणूक आयोगाकडे जे आम्ही सर्व पेपर सबमिट केलेले आहेत ते योग्य केलेले आहेत, त्याचे पुरावे आहेत. निवडणूक आमची झालेली आहे, निवडणूक प्रमाणे घटनेची दुरुस्ती होऊन निवडणूक झालेली आहे, त्याप्रमाणे कागद तयार झाले. त्यावेळी एकनाथ शिंदे सहित ते त्या मीटिंगला उपस्थित होते, त्याचं प्रोसिडिंग झालेलं होतं. ते संपूर्ण निवडणूक आयोगाकडे आम्ही दिलेलं आहे, त्याच्या पोच पावती आहेत. परंतु मुळातच निवडणूक आयोगाने ते सगळा बंच आणि ती सगळी माहिती ही कन्सिडरच केलेली नाही. निवडणूक आयोगाने निकाल देताना घटनेप्रमाणे किंवा पक्षाच्या नियमाप्रमाणे न देता निवडून आलेले एक आमदार यांच्या मतांचं व्हॅल्युएशन केलं आणि म्हणून ही घटना ही पक्ष शिंदेच्याकडं अशा प्रकारचा त्यांचा निकालाचा अर्थ आहे. सुनीलजी, याच्यातला एक तपशील आपल्याला देतो या चर्चेत, आणि हा केवळ आणि केवळ आजचा नाहीये. थोडा तपशील मी देत असताना वेळ घेईन. अरुणजी, मला आपल्यापर्यंत यायचंय, तुमच्याकडे त्याचं उत्तर तयार असेल अशी अपेक्षा आहे. पण एक गोष्ट लक्षात आणून द्यायला हवी आणि आपल्या सोबतच्या सुजाण प्रेक्षकांना ती सांगायला हवी. राजकीय आरोप आपल्या जागी, पण घटनाक्रम काय सांगतो तर बाळासाहेब हयात असताना सुद्धा अशाच पद्धतीनं राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिकार काढून ते एका पदाला देण्याचा प्रयत्न झाला होता आणि हे बाळासाहेबांच्या हयातीतही निवडणूक आयोगानं नाकारलेलं आहे. त्यावेळेला तेव्हाची पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे पाठवली गेली होती. दुसरा मुद्दा, 2018ला सगळं छान छान होतं. 2018ला एकनाथ शिंदे यांनी काही वेगळी भूमिका घेतली नव्हती, उद्धव ठाकरेंवर सगळ्यांचा विश्वास होता. 2018ला सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न झाला आणि एका व्यक्तीला ते अधिकार देण्याचा प्रयत्न झाला होता. आयोगानं ते तेव्हाही नाकारलं होतं आणि तेव्हा सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये आयोगाच्या कडून स्पष्टता आली होती की अशी घटना पक्षाची असू शकत नाही. मोदीजी, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे. अरुण सावंत थोड्या वेळात जोडले जात आहेतच. मला पटकन मोदीजी सांगा, 2018ला केलेली चूक, त्याच्या आधी बाळासाहेबांच्या हयातीत केलेली चूक, वारंवार त्या चुका ठाकरे करतात आणि नंतर म्हणतात की कायद्यात आम्हाला न्याय मिळत नाही. माझं हॅलो जी सर, आवाज येतोय माझा? एकदम छान, सुंदर, स्पष्ट आवाज आहे. बघा, माझं मत असं आहे, समजा कायद्याच्या चौकटीत राहून जर काही त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने एक्सप्लेनेशन मागितलं असेल तर त्यावेळी त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आम्ही दिलेलं आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरेजींना पक्षप्रमुख म्हणजे पक्षाचा अध्यक्ष म्हणून जी काही कार्य आणि कृती करावी लागतात त्याचा अधिकार दिला होता. माझा एक प्रश्न आहे, निवडणूक आयोगानं विधानसभा आणि लोकसभेला शिवसेनेचे उमेदवार म्हणून एबी फॉर्म म्हणून उद्धव ठाकरेंच्या सहीचा फॉर्म त्यांनी ऍक्सेप्ट केला, मग तो का केला? त्यावेळी का नाही सांगितलं की तुमचा हा एबी फॉर्म चालणार नाही, असं कधीही निवडणूक आयोगाने सांगितलं नाही. एकनाथ शिंदे सहित 40 आमदार हे उद्धव ठाकरेंच्या एबी फॉर्मवर टिकले. सुनील मोदी, आपल्याला ही नक्की स्पष्टपणे माहिती आहे की सचिवांच्या सहीनं एकही फॉर्म गेला नाही, सगळ्या फॉर्मवर उद्धव ठाकरेंनी सह्या केलेल्या आहेत. अगदी बरोबर आहे, उद्धव ठाकरेंना अधिकार दिला होता राष्ट्रीय कार्यकारिणीने. आपण तुम्ही जे सांगता आहात त्या अनुषंगानं अरुण सावंत यांच्यापर्यंत बोलूया. अरुण सावंत, माझा एक साधा सोपा छोटासा प्रश्न आहे, मी सुशीलजींनाही मगापासून ते विचारतोय. कायदेशीर दृष्ट्या आपलं पुस्तक, आपली वही पक्की असली पाहिजे, या गोष्टीकडे ठाकरे का दुर्लक्ष करत राहिले? आणि मग आता निकाल विरोधात गेल्याच्या नंतर रडारड करण्यात काही अर्थ आहे का अरुण सावंतजी? पहा,
उद्धव ठाकरेजी यांनी का दुर्लक्ष केलं हे मी सांगू शकत नाही, हे त्यांचा कुठला तरी पक्षाचा एखादा नेता सांगू शकेल. परंतु मी एक गोष्ट नक्की सांगेन की हा जो काही निकाल त्यांच्या विरोधात गेलेला आहे याच्यामध्ये त्यांनी अनेक चुका केलेल्या आहेत. आपण आता पाहिले यांचे प्रवक्ते निवडणूक आयोगावरती सुद्धा आरोप करत होते. बेछूट आरोप करणे हे यांच्या प्रत्येक नेत्याचं परम कर्तव्य असतं. आता महत्वाच्या गोष्टी ज्या काही घडल्या या निकालामध्ये त्याच्यामधल्या मी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो म्हणजे कळून येईल, म्हणजे जनतेला सुद्धा कळेल. एक तर पहिली गोष्ट, शिवसेना ही उभाटा जी आहे यांची लिडरशिप जी आहे, लिडरशिप स्ट्रक्चर जे आहे त्या लिडरशिप स्ट्रक्चर मध्ये अनेक त्रुटी लवादाला आढळून आल्या होत्या आणि म्हणून त्यांच्या विरोधात हा निकाल गेला. दुसरी गोष्ट जर बघायला आपण जाल तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ शिवसेना म्हणजे शिवसेनेचं जी घटना आहे त्या घटनेमध्ये सुद्धा अनेक चुका आढळल्या. 2 घटना त्यांच्या आढळल्या. एका घटनेमध्ये तर तारीखच नव्हती जी त्यांनी सबमिट केली होती, तर दुसऱ्या घटनेमध्ये वेगळंच वर्ष होतं म्हणजे 2018 आणि 1999 अशा 2 घटना त्यांनी बनवल्या, त्या दोन्ही सबमिट केल्या. तिसरी गोष्ट म्हणजे निकाल देताना ही गोष्ट सुद्धा पाहिली गेली की लेजिस्लेचर ज्यांच्याकडे हे जास्त होतं मेजॉरिटी, ती मेजॉरिटी आमच्या शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदेजी यांच्या शिवसेनेकडे होती. 40 आमदार, 13 खासदार, त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, कार्यकर्ते, ही जी काही संघटनेमधली जी पदं असतात महत्वाची, ही सर्वात जास्त पदं ही 75 ते 80% पदं आमच्याकडे होती. ठीक आहे अरुण सावंत, वेळेची मर्यादा आहे. एक छोटा प्रश्न मला जयंतरावांपर्यंत न्यायचा आहे आणि जयंतराव याचा आपण ज्या प्रश्नाला मी आपल्या समोर आणतोय त्या प्रश्नाला जोडलेलंच उत्तर आपण द्यावं. पटकन मला या गोष्टीचा खुलासा करा की चुका आज होत नाहीयेत. पक्ष चालवण्याच्या अंतर्गत जे काही चालतं ते तुम्ही मगाशी फार विश्लेषणपूर्वक सांगितलं, सगळ्या देशाचं सांगितलं. आता स्पेसिफिक प्रश्न आहे आणि स्पेसिफिक प्रश्न शिवसेनेच्या बद्दल आणि त्यात सुद्धा ठाकरेंच्या कायदेशीर ज्ञानाबद्दल आहे. जयंतराव बोला. प्रश्न असा आहे, अहो जे पक्षप्रमुख पद दिलं गेलं उद्धव ठाकरेंना, संजय राऊतांच्या आग्रहाखातर दिलं गेलं, ते पद निवडणूक आयोगाकडून मंजूरच करून आणलं नाही इतक्या दिवसात. कसं आहे माहितीये का प्रसाद, मगाशी दिलेलं उत्तरच मी सांगतो. शेवटी फॅमिली ओरिएंटेड पार्टी आहे. हे माझा पक्ष आहे, मी पाहिजे तसा चालवतो, या एका वाक्यावर बाळासाहेबांनी 1966 पासून 2012 पर्यंत हा पक्ष चालवला. आता बाळासाहेबांची जी ताकद होती, त्यांचा जो दरारा होता, तो यांच्याकडे आहे का? बरं, बाळासाहेब कितीही दरारा ठेवणारे असले तरी सुद्धा त्यांचा जो संपर्क होता तो दांडगा होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरचा एक फार मोठा होणारा आरोप आहे की यांचा संपर्क काहीही नसतो. यातला एक तपशील आपल्याला जयंतराव लक्षात घ्यायला हवा. वेळेची मर्यादा असल्यानं मला एक पटकन छोटीशी विश्रांती घेणं गरजेचं आहे. या संपूर्ण प्रक्रियेत बाळासाहेब आयुष्यभर काय सांगत राहिले, त्यांचा काही लोकशाहीवर विश्वास नाही, पण त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की ज्या वेळेला TN शेषन आले तेव्हा त्यांनी शिवसेनेला सुद्धा निवडणुकीच्या आणि कार्यकारी रचनेच्या अंतर्गत असलेल्या कायद्यात काम करायला भाग पाडलं. बाळासाहेबांना त्या निमित्तानं सुभाष देसाईंच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगानं पक्षात रचना लावावी लागली. हे जर बाळासाहेबांना करावं लागलं तर त्याच चुका आपल्याकडून होणार नाहीत हे उद्धव ठाकरेंनी बघायला हवं. ज्या पद्धतीचा निकाल आता आला आहे त्याचा परिणाम काय होणार आहे? मला वाटतं कदाचित सुनील मोदी यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये, काही तांत्रिक अडचणी आहेत. मला याच प्रश्नाचं उत्तर जयंतरावांकडून लागेल. जयंतराव, मुद्द्याला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ज्या निकालाच्या नंतरच्या अपेक्षा काय आहेत? कारण इतके दिवस काय झालं होतं की भलेही निवडणूक आयोगाचा निकाल आलेला होता तरीही प्राप्त स्थितीमध्ये शिंदेंना हवं तितकं पाठबळ मुंबई आणि खास करून जिथे उद्धव ठाकरेंचं प्रभाव क्षेत्र आहे तिथे मिळत नव्हतं. आता या निकालानंतर परिस्थिती बदलेल? पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेची खुर्ची कधी जाऊ शकते ही जी काही मीडिया मधली चर्चा आहे, आज जाते की उद्या जाते आणि अजितदादा तयार आहेत. मला असं वाटतं या चर्चेला आता पुढच्या येत्या नोव्हेंबर पर्यंत पूर्णपणे विराम मिळालेला आहे. एक पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट की मुंबई ठाण्यात तुम्ही जसं म्हणता तसं त्यांनी अरुण सावंतांनी सांगितलं की लगेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, तर मी मोठ्या प्रमाणात असं म्हणतो, शेवटी लोकसंख्या सुद्धा तेवढी आहे, पण शेवटी सत्ता आहे. म्हणजे याला मी एक वेगळ्या भाषेत बोलतो की शेवटी त्यांच्या हातात सत्ता आहे आणि सत्ता असल्यामुळे तेच शिवसैनिक, जसं आता आपल्या चॅनलवर आपण दाखवत होता की जयंत पाटील म्हणाले मी सुद्धा अजित पवारांच्या मी संपर्कात होतो. आता अजित पवार वेगळ्या भाषेत आणि जयंत पाटील शरद पवारांकडे, तर आपली कामं असतील, आपलं जे काही असेल ते होण्याकरता. त्याच्यामुळे अशा प्रकारचा आपल्या एकनाथ शिंदेचा फार मोठा जो काही त्यांचाही क्लास जो तो ठाण्यामध्येच आहे आणि त्या मुंबईत सुद्धा ते असं विचार करू शकतात की आपला प्रभाव वाढेल का, आणि तो वाढला आहे की नाही हे अर्थात इलेक्शन दाखवेल. आपण पटकन अरुण सावंतांना हा प्रश्न विचारूयात. अरुण सावंत, या निकालाच्या नंतर लोक येतील हे जर खरं असेल तर मग आतापर्यंत लोक तुमच्याकडे का आली नाहीत? उद्धव ठाकरेंचा जो प्रभाव क्षेत्राचा भाग समजला जातो, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, इथे म्हणावं तितकं पाठबळ आपल्याला मिळालेलं नाहीये का? आणि हे पाठबळ आता येईल याचा अर्थ लोक केवळ सत्तेसाठी येणार नाहीत तुमच्याकडे? प्रसादजी मला माफ करा, असं मुळीच नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जर आता पाहत असाल तर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांचा जो कामाचा धडाका आहे, त्यांची लोक वागण्याची जी पद्धत आहे, प्रत्येक व्यक्तीला, तळागाळातल्या लोकांना सुद्धा जाऊन ते भेटत असतात, प्रत्येक नेत्याला, आमदाराला, खासदाराला ते वेळ देत असतात. आपण पहा मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आणि वर्षा बंगल्यावरती तुम्ही केव्हाही जा, गोरगरीब माणसं तिथे जाऊन आपापली कामं करत असतात. तेव्हा मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, मग या पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा मुख्यमंत्र्यांनी पिंजून काढलेला आहे. आता सुद्धा शिवसंकल्प यात्रा जी चालू आहे त्या यात्रेद्वारे 36. अरुण सावंत यांचा संपर्क तुटतोय, पण पटकन आपल्याला सुनील मोदींपर्यंत जायचंय. सुनील मोदी, आवाज येतोय? यस, येतोय. आता शिंदेकडे लोक वळतील हा मुद्दा चर्चेत आहे. तुमची त्यावरची पटकन आणि स्वाभाविक प्रतिक्रिया अपेक्षित करतो. अरुण सावंतांना असं वाटतंय आता येणारी लोकही उत्स्फूर्तपणे येतील आणि आतापर्यंत आलेले सुद्धा सगळे उत्स्फूर्तपणे आलेले आहेत. आदरणीय एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे गटाला खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आमचे मूळ शिवसैनिक आमच्याकडे आहेत, प्लस या प्रकारचा संघर्ष करणं आमच्याकडे अनेक लोक आलेली आहेत. घोडा मैदान जवळ नाही, 2 महिन्यामध्ये इलेक्शन्स आहेत. इलेक्शन मध्ये दिसेल उद्धव ठाकरे यांचा करिश्मा आणि एकनाथ शिंदेची घसरती, हे लक्षात येईल. याच्यावरची प्रतिक्रिया अरुण सावंत देतील. आपल्या सोबत चर्चेला जोडले गेलेले आहेत. काय आता उभाटा शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत ते स्वतःच्या मनाला स्वतःच खुश करत आहेत, कारण त्या आता दुसरं बोलण्यासारखं किंवा करण्यासारखं यांच्या पक्षाकडे किंवा यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे उरलेलं नाही. उरले सुरले जे काही 13 आमदार आहेत ते सुद्धा मुंबई महापालिका इलेक्शन घ्यायची होती ना, मुंबई महापालिका इलेक्शन घ्यायची होती. मध्ये मध्ये बोलू नका, जरा माझे विचार ऐका. मुंबई महापालिका इलेक्शन घ्यायची होती, दाखल असतं ना. अहो, मुंबई महानगरपालिकेची इलेक्शन कायद्याच्या कचाट्यात आपण कायद्याच्या कचाट्यात नाही, कुठलाही स्टे नाही, काही नाही, केवळ निवडणूक घेतलेली बघावे. अहो, काय वाटेल ते बडबडतात, थोडा अभ्यास असावा काहीतरी योग्य. मी वस्तुस्थिती सांगितली की तुम्हाला बडबडली वाटतात, वस्तुस्थिती सांगितली की तुम्हाला तुमच्या आदित्य ठाकरेंना काही नॉलेज नसतं. ते उठसूट संजय राऊत जसं सांगतात, ते बाजूला बसून त्यांना काहीतरी शब्द सांगतात कानामध्ये, तसं ते बडबडत राहतात. त्याला काय अर्थ आहे का? 20 वर्ष एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या बरोबर नंतर बोलावं. उगीच मोठ्या आवाजामध्ये येऊन डिस्टर्ब करायचं प्रवक्त्यांना दुसऱ्या, हे योग्य नाहीये, हे लक्षात घ्या. तुमचं बोलत असताना मी ऐकत होतो की तुम्ही काय चांगले विचार मांडता जनतेसमोर, ते आता काहीतरी मध्ये मध्ये बडबडण्याचा कशाला प्रयत्न करता. सावंत साहेब मुद्द्यावर येऊयात. सावंत साहेब मुद्द्यावर येऊयात. हा मुद्दा हा आहे की आपण आता म्हणालात की आमची जी शिवसेना आहे ती राज्यभर वाढते की फक्त तिचं कार्यकाल ठाण्यामध्ये, पालघरमध्ये आणि एवढं सीमित आहे. तसं मुळीच नाही. जो धडाका आणि ज्या प्रकारे 2.5 वर्षामध्ये यांनी प्रत्येक कामाला खेळ घातली होती, प्रत्येक प्रोजेक्टला खेळ घातली होती, ते सारे प्रोजेक्ट गेल्या 1.5 वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गी लावले.
हे एकच उदाहरण तुम्हाला काफी आहे. बर, थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं की प्राप्त स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला जी काही परिस्थिती आहे ती तुमच्या ताब्यात आहे. जयंतराव, मला असं वाटतं परिस्थिती ताब्यात आहे, खरंच आहे का? कारण एका बाजूला एकनाथ शिंदे आहेत, दुसऱ्या बाजूला भाजप आहे आणि सत्तेत तिसऱ्या बाजूला अजित पवारांचा गट आहे. सत्तेचा बॅलन्स कसा राखायचा? याचं मी तुम्हाला उत्तर खरं देतो अगदी, पण असं म्हणून अगदी लाईन आणि लेन्स नीट ठेवून देतो. याच्यात खरा बेनिफिशियल आणि खरे करते करविता मध्ये उभे आहेत आणि त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि आपल्या देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये खरे खुरे जिंकत आहेत. आणि एक प्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्हीही प्रादेशिक पक्ष एक प्रकारे संपत गेलेले आहेत. आणि या पुढचं जर का मला दिसतंय 2024ला मला असं दिसतंय की कदाचित तिथे भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस हीच महाराष्ट्राचं पुढचं राजकारण असेल. आणि हे 4 पक्षात विभागलेलं जे काही आतापर्यंतच गेले 20 वर्ष आपण पाहिलेलं राजकारण होतं ते संपलेलं असेल. नेहमी याच्यावर अरुण सावंतांचा आक्षेप आलाय. अरुण सावंतांना हे काही पटत नाही. सुनील मोदींनाही आपल्याला त्यावर मतप्रदर्शन करायची संधी द्यायची. अरुण सावंत, पटकन 1 मिनिटात. माइनकरजींनी जे सांगितलं त्यांच्या या मुद्द्याला माझा आक्षेप आहे की याच्या पुढे या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणखी काँग्रेसच वर्चस्व असेल तर आपणास मी सांगतो की काँग्रेस ही आतल्यात पोखरली गेलेली आहे. काँग्रेसमध्ये आता तसं बघायला पाहाल तर मुंबईत तर काँग्रेस नामशेष सुद्धा उरला नाही, नामशेष झालेली. औषधाला सुद्धा काँग्रेस उरलेली नाही या मुंबईमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये नेत्यांमध्ये आपापसात वाद आहेत, एकमेकाचे पाय खेचतायत. तेव्हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचं वर्चस्व असेल आणि समोर जे कोण असतील प्रतिस्पर्धी त्यांचा धुव्वा उडेल हे मी ठामपणे इथे सांगेन. सुनील मोदी आपल्याला उत्तर देण्याची संधी देतो. सुनीलजी, आपण बोला. मी माइनकर साहेबांचा जो आक्षेप आहे मी तुम्हाला सांगतो की भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रादेशिक पक्ष हे अतिशय खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. प्रादेशिक पक्ष वाईट काळ आला पण प्रादेशिक पक्ष कधीच संपत नाही. प्रादेशिक पक्षाला नॅशनल पक्षाची गरज लागते. जसं भाजपला शिवसेना लागली, जसं काँग्रेसला आपला शिवसेना लागते, तशा प्रकारच्या राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष लागते. आणि मी एका वाक्यात सांगतो, ठाकरे नावाची करिश्मा आहे आणि तो महाराष्ट्रात नाणत चालणार आहे. बर, आपण जे सांगता आहात की ठाकरेंचा करिश्मा कायम राहील. ठाकरेंचा हा करिश्मा शेवटी कार्डर बेस आहे, म्हणजे काय, कार्यकर्त्यांच्या भरोशावर आहे. मला पटकन जयंतराव आपल्याला विचारायचं आहे, 2023 मधली ही चर्चा आहे. बाळासाहेब होते त्यावेळेचा कार्यकर्ता वेगळा होता, 2023 मधला कार्यकर्ता बदललेला आहे. ठाकरेंचा करिश्मा हा पुढच्या निवडणुकीत दिसेल, या दाव्यावर आपलं निरीक्षण हवंय. 1 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. ठाकरे या नावाचा करिश्मा जरी असला तरी पण एका वाक्यात सांगू का प्रसाद की उद्धव ठाकरे आपल्या आजोबांच्या सारखे वागतात. त्यांचं बिहेवियर पूर्णपणे प्रबोधनकार ठाकरेंच्या धर्तीवर आहे. त्यांचे एकूण विचारशैली त्यांच्या धर्तीवर आहे. पण त्यांना मतं मात्र पाहिजेत ती बाळासाहेबांच्या ज्वालाग्राही विचारांच्या भरोशावर. असा एक विचित्र त्यांच्या समोर प्रश्न आहे. नेमक्या याच प्रश्नावर एकनाथ शिंदे बाहेर पडलेले आहेत. मला असं वाटतं की दिस इज द टाइम की उद्धव ठाकरेंनी आपली एक बाजू निवडावी की होय मी या सेक्युलर विचारांचा आहे. एका बाजूला हिंदुत्व असताना सुद्धा आम्हाला बाळासाहेबही पाहिजे, त्यांचं हिंदुत्वही पाहिजे, वरतून आम्ही सेक्युलर, हे होऊ शकत नाही. बिलकुल जयंतराव, एक अत्यंत चर्चेतला महत्वाचा मुद्दा आपण इथे उपस्थित केलात. प्रेक्षकांना या मुद्द्याकडे अधिकाधिक लक्ष देण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे एकाच वेळेला सेक्युलर पण होऊ पाहतात, दुसऱ्या वेळेला त्याच वेळेला ते हिंदुत्ववादी पण असतात. अरुण सावंत, 2 दगडांवर पाय ठेवले तर आजच्या निकालाच्या नंतर उद्धव ठाकरेंचं भविष्य काय? नाही, पहा, उद्धव ठाकरेजी यांचं भविष्य खरोखर अंधारामध्ये आहे. मला याचं खूप वाईट वाटतं. आणि याचं मूळ कारण आहे त्यांच्या आजूबाजूला जे त्यांनी मार्गदर्शक ठेवलेले आहेत ते त्यांना दररोज खाईमध्ये लोटण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा त्यांनी आपल्या आजूबाजूचे त्यांचे जे कोणी मार्गदर्शक असतील ते बदलावे तर कदाचित स्पर्धेमध्ये ते आमच्या बरोबर राहतील. अन्यथा जो करिश्मा
आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा होता, तो त्यांच्या नावाला त्यांचा पुत्रच काळीमा फासत आहे, ही योग्य गोष्ट नाही, एवढंच मी सांगू शकेन. अरुण सावंतांनी फारच तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे. जयंतराव, राजकीय विश्लेषक या नात्यानं सांगा की ज्या ज्या वेळेला तांत्रिक का होईना पण चुका होतात आणि त्या चुकांच्या मागे खरं तर व्यक्तीचा अहंकार असतो. अहंकारामुळे चालवलेले पक्ष हे शेवटी कोणत्या स्तराला जाऊन पोहोचतात. याचं एक सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मी 1969ला काँग्रेस लेजिस्लेचर पार्टी आणि काँग्रेस पक्ष फुटला होता, पक्ष गेला होता कामराज आणि मोरारजी देसाईंकडे, पार्लमेंटरी राहिला होता इंदिरा गांधींकडे. 1969, आज आपण 2024 मध्ये आहोत. सध्याची काँग्रेसची अवस्था तुम्हाला दिसते आणि केवळ एका वाक्याकरता झालेलं आहे. याचं कारण शेवटी फॅमिली ओरिएंटेड याचा इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आरोप झाला. मला असं वाटतं ते ऑल इंडिया लेवलला असल्यामुळे जे होत आहे त्याच प्रकारचा हा शिवसेनेवर सुद्धा आरोप होतो. त्यांच्यावर संपर्काचा मोठ्या प्रमाणात आरोप झाला. आपण कार्यकर्त्यांशी हा जो आपण कार्यकर्ता संपर्क हा एक मुद्दा काढताय, पण मला त्यापेक्षा थोड्या वेळापूर्वी तुम्ही मांडलेल्या एका मुद्द्याचा पुनरुच्चार करणं गरजेचं वाटतं. आपल्यासोबत अरुण सावंत आणि सुनील मोदी आहेत. सुनील मोदी काही कारणानं तांत्रिकदृष्ट्या जोडले जाण्यात अडचणी येतात, म्हणून मला एक पुढचा प्रश्न खरं तर त्यांच्यापर्यंत घेऊन जायचा होता, पण तो आता जमत नाहीये. जयंतराव, मी त्या निमित्तानं आपल्याला बोलायची एक आणखी संधी देतो. हिंदुत्ववाद आणि त्याच वेळेला प्रबोधनकारांचे विचार हे दोन्ही सोबत घेऊन चालणं हे अवघड आहे. याच्यासाठी अवघड आहे हे उद्धव ठाकरेंना काही आपण सांगायची गरज नाही, शहाणे आहेत ते फार. मला आपल्याला असं म्हणायचं आहे की प्रबोधनकारांच्या मुळे तुम्ही एका विचारधारेला पुढे नेऊ शकता, पण निवडणुकीत जिंकू शकत नाही. आणि निवडणुकीत जिंकायचं असेल तर शेवटी बाळासाहेबांना सुद्धा आपल्या वडिलांची विचारधारा सोडावी लागली होती. हे निरीक्षण योग्य आहे. जयंतराव, पटकन. बाळासाहेबांना विचारधारा सोडावी लागली होती असं म्हणावं तर ती बाळासाहेबांचा जो काही करिश्मा आहे तो 1989ला हिंदुत्वाचा हात धरल्यानंतरच सुरू झाला. आता हे जर का मान्य केलं तर तुमचं वाक्य मान्य केलं पाहिजे. सुनील मोदींपर्यंत जाऊयात. मगाशी सुनील मोदींचा संपर्क तुटत होता. मोदीजी, ऐकायला येतंय? आवाज येतोय? हो, येतोय. मुद्दा इथे असा उपस्थित होतो आहे की आजच्या घडीला एकाच वेळेला तुम्ही जर मगाशी ठाकरे करिश्म्याची चर्चा सुरू केलीत आणि मध्येच निघून गेलात, तुम्ही जाऊन येईपर्यंत आम्ही विविध बाकीच्या त्या अँगलवर चर्चा करत होतो. आजच्या निकालाच्या नंतरही ठाकरे करिश्मा कायम राहील हा तुमचा निवडणुकीच्या संदर्भातला दावा होता. मला पटकन या गोष्टीतला एक खुलासा हवाय की हा ठाकरे करिश्मा आहे ना, तो बाळासाहेबांच्या कडवट हिंदुत्वामुळे आलेला आहे. आणि आता उद्धव ठाकरे तर हिंदुत्ववादी राहायलाच तयार दिसत नाहीत. त्यांच्या कानाला अजान गोड लागू लागलेली आहे. मग एकाच वेळेला बाबरी आम्ही पाडली असंही म्हणायचं आणि अजान गोड लागू लागली असंही म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पक्ष हाताने गमवायचा. मग उद्धव ठाकरेंचं भवितव्य तुमच्या लेखी अद्यापही कायम राहील, उद्याही कायम राहील? नाही, उद्धव ठाकरेंचं भवितव्य, ठाकरे कुटुंबाचं भवितव्य आणि शिवसेनेचं भवितव्य हे उज्ज्वल आहे. कारण आमचं हिंदुत्व हे सरळ आहे. तोंडात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. भाजपाचं हिंदुत्व हे नकली आहे, शिंदेचं हिंदुत्व हे नकली आहे. आणि उद्धव ठाकरेंची ही भूमिका महाराष्ट्राला पटणार आहे. 3 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे हे कुठं असतील हे शोधावे लागतील. याच्यावर अरुण सावंतांचं काही निरीक्षण आहे का? मी मगाशीच म्हणालो, उगीच डायलॉगबाजी करणं हे उभाटा शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याचं आणि प्रवक्त्यांचं सध्या एक रोजचा धंदा झालेला आहे. मी रोज ऐकतो प्रत्येक नेता मोठमोठे डायलॉगबाजी करतो, परंतु अशा डायलॉगबाजी करून नाही जनतेला नोकऱ्या मिळणार, नाही त्यांची पोटं भरणार, नाही तुमचा पक्ष टिकणार. तेव्हा वेळीच जागे व्हा, हे एकच वाक्य मी तुम्हाला परत सांगेन. तुम्ही असं म्हणताय की वेळीच जागे व्हा, तुम्ही जागे व्हा असं शिवसैनिकांना सांगत असाल. मला वाटत नाही की तुम्ही ठाकरेंना जागे व्हा असं म्हणाल. चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे आणि मला त्या निमित्तानं जयंतरावांना आणखी एका नव्या मुद्द्याच्या निमित्तानं बोलतं करायचं आहे. जयंतराव, ज्या पद्धतीनं हे प्रादेशिक पक्ष अडचणीत येत आहेत, ही परिस्थिती त्यांनी स्वतः सुद्धा आपल्यावर ओढवून घेतली आहे का याचाही विचार करायला हवा. आज ज्या पद्धतीचा निकाल नार्वेकरांनी दिलाय तो केवळ आणि केवळ तांत्रिक मुद्द्यांवर तपासून पहा. समजा हे सगळे पक्ष ज्यात आज शिवसेना आहे, उद्या राष्ट्रवादी असू शकते, हे सगळे पक्ष
ज्या ज्या चुका करतात त्या चुका कायदेशीर दृष्ट्या त्यांनी टाळायला नकोत का? हे बघा, मला असं वाटतं की नेमके जेव्हापासून कोएलिशन पॉलिटिक्स 1989 पासून सुरू झालेलं आहे आणि ते जवळपास 2014ला संपलं, आणि जेव्हा भारतीय जनता पार्टी स्वबळावर 282 झाली तेव्हापासूनचा जो अप्रोच आहे तो पाहाल तर भारतीय जनता पार्टीला एनडीएची गरज नाही. आणि सिस्टमॅटिकली नितीश कुमार, आपण म्हणू शकतो की नितीश कुमारांनी भाजपला सोडलं किंवा सोडण्यास भाग पडलं, मी या वादात पडत नाही. अकाली दल, शिवसेना, आता राष्ट्रवादी कोरून आपल्याकडे घेणं, हिंदुत्व आणि देश या नावाखाली देशभर एक पक्ष असावा किंवा जास्तीत जास्त दुसरा तो म्हणजे ऑब्व्हियसली काँग्रेस असेल. छोटे छोटे पक्षांचे 24 पक्षांचं सरकार 1998 ते 99 वाजपेयींनी चालवलं होतं. ते सरकार होतं की सर्कस होती असं त्यावेळेला अनेक वेळा म्हटलं जायचं. तर आता तशा प्रकारचं चालवायचं की एक लिमिटेड किंवा आपलं स्वतःच्या भरोशावर, तर या एका विचाराला 2014 पासून मोदी आल्यापासून मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वतः चालना दिलेली आहे. याच्या आधी काँग्रेसचं सरकार स्वबळावर नव्हतं का? होतं. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी, आताची परिस्थिती वेगळी. बरं, पण आपण जर काँग्रेसच्या सत्ता काळातली ही परिस्थिती पाहिली तर काँग्रेस सुद्धा जेव्हा पूर्ण बहुमतात किंवा अधिक बलशाली असायची ती सुद्धा आपल्या घटक पक्षांना काही फार सन्मानानं वागवायची नाही. याची अनेक उदाहरणं देऊ शकतील, पण आत्ताच्या घडीला चर्चेला शेवटच्या टप्प्यात आणत असताना पटकन छोटा मुद्दा उपस्थित करतो तो असा आहे, अरुण सावंत, आज ठाकरेंचा निकाल आलाय, नंतर पवारांचा निकाल येणार आहे आणि गंमत अशी आहे किंवा साम्य असं आहे, ज्या चुका ठाकरेंनी केलेल्या आहेत त्याच चुका पवारांनी केलेल्या आहेत आणि पवारांनी सुद्धा पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या नाहीत, मनमानी पद्धतीनं नेमणुका केल्या, या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाकडे गेलेल्या आहेत. जे आज ठाकरेंचं झालं ते उद्या पवारांचं होणार आहे का? अरुण सावंत. नाही, मला वाटतं त्याच्याकरता आता कोर्टामध्ये खलबतं चालू आहेत. मी याच्यावरती भाष्य करणं ते योग्य होणार नाही, परंतु सध्या आम्ही एकच वाक्य सांगेन जाता जाता की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी कधीही खुर्चीचा मोह धरला नव्हता. एकनाथ शिंदेजी यांनी त्यांचं कधीच खुर्चीकडे लक्ष नसतं. आपण पाहाल आज सुद्धा इकडे निकाल होता तर बाकी उभाटाचे सगळे मोठे नेते टीव्ही समोर बसून वेगवेगळ्या खोट्या बातम्या देत होते, परंतु राज्याचे मुख्यमंत्री एका कोपऱ्यात जाऊन तिथे जनतेची सेवा करत होते. म्हणजे निकाल काही लागो, मी माझा कर्तव्यावरती मी कायम राहणार, ठीक आहे, करत राहणार. वेळेची मर्यादा आहे. आपल्याला संधी पवारांवर बोलायला दिली होती पण तुम्ही ती संधी घेतलीत, शिंदेंवर बोललात. प्रवक्त्याचं हे कामच असतं. पटकन उत्तर देतील सुनील मोदी, 1 मिनिट आहे. मला असं वाटतं की डोळे झाकून निकाल देणं हे अध्यक्षाचं काम आहे. आजच्या निकालावरून दिसलं. अजित पवारांच्या वेळी पण हे असंच म्हणणार आहेत की हेही पात्र आहेत आणि हेही पात्र आहेत, सुप्रीम कोर्टात सगळे जावा आणि ठरवा, असंच निकाल येणार आहे. लिहून ठेवा माझं वाक्य. क्या बात आहे. या निमित्तानं आपण भविष्यवाणी केली. आपण अजित पवारांच्या संदर्भातला निकाल आल्यावर पुन्हा एकदा भेटू. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.